श्रेष्ठ बनाने के अभिलाषी आत्माओं के हाथों में यह दिव्य ज्ञान मोतियों का संग्रह प्रदान करते हुए हमें अपार हर्ष एवं गौरव हो रहा है। भक्त जो केवल भगवान का क्षणिक अनहद नाद सुनने के लिए व्याकुल रहते हैं, परंतु परम भाग्यशाली ब्राह्मण आत्माओं को तो प्रतिदिन उनके मधुर महावाक्य सुनने को मिळते हैं। दादी प्रकाश मुनींनी ही प्रस्तावना लिहिलेली पुस्तकाला। तर भक्त त्यांना काहीतरी क्षणिक पाहिजे, अनहद नाद, त्यांनी ओमचा उच्चारण करावं किंवा काहीतरी ऐकावं आपण परमेश्वराकडून, अशी काहीतरी भावना असते। लेकिन यहाँ पर भगवान हमें रोज कुछ नई नई बातें सुनाता है मुरलियों के माध्यम से। हम वो भाग्यशाली आत्माएं हैं जो भगवान के महावाक्य सुनते हैं, मधुर महावाक्य हमें सुनने को मिलते हैं। 1969 की अव्यक्त वाणियों का यह संग्रह आपके समक्ष है। इसे पढ़ने से नित्य नई नई प्रेरणाएं, नई नई उमंगे तथा नई नई पुरुषार्थ की युक्तियां प्राप्त होती है। या वाणींचा अभ्यास भक्ती मार्गामध्ये शास्त्र वाचतात, कथा वाचतात आणि तेच 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 रिपीट करत राहतात। लेकिन यहाँ पर हमारे पास हमारा ज्ञान का सागर शिव बाबा है, जिसने ज्ञान का खजाना हम बच्चों को दिया है। तो सगळं आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, कशापासूनच वंचित नहीं राहायचं आहे। तो ये जो खजाना है, इसमें नई नई प्रेरणाएं हमें प्राप्त होती है। पुरुषार्थ के लिए नई नई युक्तियां बाबा बताता है मुरलियों में से, तो वो हम सुनेंगे। इनमें अति सुंदर प्रवाह है, अलौकिक रस है तथा इनके पठन से निरंतर अतीन्द्रिय सुख का आभास होता है। अतीन्द्रिय सुख गोप गोपियों को गोपी वल्लभ से पूछो, असं म्हटलं जातं। लेकिन ये अतीन्द्रिय सुख किसमें है? ये श्री कृष्ण की बांसुरी में नहीं है, ये शिव बाबा की मुरली में है, जो सुनकर आत्मा को आनंद होता है, आत्मा आनंदित होती है। इतके सुंदर सुंदर महावाक्य, इतके सुंदर सुंदर पॉइंट्स ऐकून आत्मा आनंदित होते। जीवन में आने वाली अनेक समस्याओं का हल इनसे प्राप्त हो जाता है। वास्तव में एक श्रेष्ठ तपस्वी के लिए ये वाणियां अनुपम औषधि है तथा अमृत तुल्य है। या मुरल्यामधून आपल्याला जे जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात, त्यावेळेला काय करायचंय आपण, त्यावेळेला कसं स्थिर राहायचंय, त्यावेळेला कसं अचल अडोल स्थितीमध्ये राहून कसं ज्ञानाच्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करून घ्यायचा आहे, हे बाबा आपल्याला मुरलीच्या माध्यमातून शिकवतो, उपाय सांगतो, आपल्याला समस्यांचे उपाय सांगतो। आणि दुसरं आपलं तपस्वी जीवन आहे, तपस्येचं जीवन आहे। या तपस्वी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी पण येतात, तर त्याचंही सोल्युशन बाबा मुरलीमधून देत असतो। आणि ही आपल्यासाठी औषधी आहे। आत्मा दुःखी, बिमार झालेली आहे विकारांमुळे, आणि त्याच्यासाठी मुरली हे औषध आहे। आणि अमृतासारखे, जी मूर्छित आत्म्याला सुरजित बनवणारी आहे। क्योंकि ये वाणियां साकार ब्रह्मा बाबा के अव्यक्त होने के तुरंत बाद सुनाई गई। ये अव्यक्त मुरल्या ब्रह्मा बाबांच्या अव्यक्त झाल्यानंतर लगेच सुरू झालेल्या आहे। 21 जानेवारीला पहिली मुरली चाललेली आहे। 18 जानेवारीला बाबांनी शरीर सोडलं आणि त्यानंतर मग ऑफिशियल मुरली सुरू झाली अव्यक्त 21 जानेवारीला। इस कारण इनमें ब्रह्मा बाबा के कई अनुभवों का उल्लेख भी आया है। ते या व्यक्त मुरल्यांमध्ये ब्रह्मा बाबांचा अनुभव, ब्रह्मा बाबांनी पुरुषार्थ कसं केला ते पण या मुरल्यामधून आपल्याला कळतं। कारण आपल्याला ब्रह्मा बाबांसारखं बनायचंय, तसं जीवन बनवायचंय। तर ब्रह्मा बाबांनी काय पुरुषार्थ केला, काय धारणेसाठी काय उपाय केले, काय करायला पाहिजे आपण, ते सगळं अव्यक्त मुरल्यामध्ये आलेलं आहे। जिन्हें पढ़कर उनके सूक्ष्म पुरुषार्थ की झलक स्पष्ट रूप से सामने आती है और उन्हें फॉलो करना
सरल हो जाता है। इन वानियों में संक्षेप रूप में स्वयं की स्थिति को अव्यक्त कैसे बनाया जाए? इन वानियों में संक्षेप रूप में स्वयं की स्थिति को अव्यक्त कैसे बनाया जाए? काय आलेले त्याच्यामध्ये? स्वतःच्या स्थितीला अव्यक्त कसं बनवायचं, परिष्ठा स्थितीमध्ये कसं पोहोचायचं आपण, आणि कसं या लौकिक दुनियेच्या प्रभावापासून मुक्त राहायचं. दुसरं, योग की सूक्ष्म स्थितियां क्या है? योग म्हणजे बाबांची आठवण आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ते सुद्धा अव्यक्त मुरल्यामध्ये आलेले आहे. बीज रूप स्टेज कैसे बने? कसं आपण बीज रूप स्थितीमध्ये पोहोचायचं, कसं आपण पुन्हा आपल्या ओरिजिनल स्थितीमध्ये परमधाम मध्ये राहून बाबांकडून शक्ती घ्यायच्या. कर्मातीत स्टेज क्या है? कर्माचे हिशोब सगळे मिटलेली अवस्था कोणती आहे? संग दोष से नुकसान एवं बचने के उपाय. संगदोष कोणता कोणता आहे? कलियुगामधल्या व्यक्तींचा संग, त्याच्यामध्ये किती नुकसान आहे आणि त्याच्यापासून कसं दूर राहायचं याचे उपाय या मुरल्यामध्ये भेटतील आपल्याला. व्यर्थ संकल्प विकल्पों पर जीत कैसे हो? जे व्यर्थ विचार चालतात, व्यर्थ संकल्प चालतात, त्याला कसं स्टॉप करायचंय, त्याच्यावर विजय कसा मिळवायचा आहे. वायुमंडल के प्रभाव से बचने के उपाय. वायुमंडल, वातावरण, बाहेरचं व्हायब्रेशन दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे, परिस्थिती बिघडत चाललेली आहे, असं फ्रेश वाटत नाही. वातावरणामध्ये नकारात्मकता आहे, वातावरणामध्ये दुःख आहे, टेन्शन आहे, अशांती आहे, ते सगळे व्हायब्रेशन आपल्याला भेटत असतात. तर त्याच्यापासून स्वतःला मुक्त कसं ठेवायचं? विभिन्न विघ्नों पर कैसे विजय प्राप्त की जाए. आदि आदि अनेक विषयों पर प्रकाश डाला गया है. साथ ही साथ उस समय सूक्ष्म वतन से बाप दादा द्वारा भेजे गए कई संदेश भी यहाँ प्रकाशित किए गए हैं. तर त्याच्यापैकी आपण आज पहिला संदेश बघणार आहे. अव्यक्त मुरली आहे 21 जानेवारी 69 पासून, पण ब्रह्मबाबा अव्यक्त झाल्यानंतर 13 दिवस वेगवेगळे संदेश आलेले. 13 दिवस रोज भोग लावला गेला आणि गुलजार दादींनी रोज संदेश आणलेले बाबांकडून. तर त्याच्यापैकी एक संदेश बघू आपण आज. प्रतिदिन इन महावाक्यों का अध्ययन यदि निर्मल मन से किया जाए और उन पर मनन करके अभ्यास में लाया जाए तो हमें विश्वास है कि ये वानियां जीवन को संपूर्ण एवं साक्षात्कार मूर्त बनाने में पूर्ण सहायक सिद्ध होगी. प्रकाशमणी दादींनी ही प्रस्तावना दिलेली आहे. तर या महावाक्यांचा अभ्यास जर आपण निर्मळ मनाने केला, मनामधलं सगळं बाकीचं जे काही आहे ते सगळं काढून, ज्या काही जुन्या पुराण्या गोष्टी त्या सगळ्या समाप्त करून निर्मळ मनाने जर आपण या वाणींचं अध्ययन केलं तर परिणाम काय होईल की ये वानियां जीवन को संपूर्ण एवं साक्षात्कार मूर्त बनाने में पूर्ण सहायक सिद्ध होगी. आपलं जीवन संपूर्ण बनून जाईल, परफेक्ट बनून जाईल, श्रेष्ठ बनून जाईल, दिव्य बनून जाईल आणि आपल्याला संपूर्ण ब्राह्मण बनायचंय. तर या मुरल्या त्यासाठी मदत करतील. फरिश्ता बनायचंय आपल्याला, या मुरल्यांचा उपयोग त्याच्यासाठी होईल. आणि पुढे साक्षात्कार मूर्त बनायचंय, आपल्याद्वारे अनेकांना साक्षात्कार होणार आहे. तर त्याच्यासाठी पुरुषार्थ काय करायचा, स्थिती कशी बनवायची, हे सगळं आपल्याला या मुरल्यांमधून शिकायला मिळतं. 18 जनवरी 1969 पिताश्री जी के अव्यक्त होने के बाद गुलजार बहन द्वारा अव्यक्त वतन से प्राप्त दिव्य संदेश. तन और मन की हलचल को समाप्त कर देही अभिमानी बनो. पहिला संदेश आणि त्या संदेशाचा सार. तन और मन की हलचल को समाप्त कर देही अभिमानी बनो. तन आणि मनाची हलचल समाप्त होईल तर तीच देही अभिमानी अवस्था आहे. आपण आत्मिक स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. आज जब हम वतन में गई तो शिव बाबा बोले,
साकार ब्रह्मा की आत्मा में आदि से अंत तक 84 जन्मों के चक्र लगाने के संस्कार है। तो आज भी वतन से चक्र लगाने गए थे। ब्रह्मा बाबा अव्यक्त झाले, सूक्ष्म वतन मध्ये पोहोचले, पण त्यांच्या बुद्धीमध्ये आत्मिक रेकॉर्डिंग अशी आत्मामध्ये की 84 जन्माचा राउंड मारायचा आहे। तर त्याप्रमाणे दादी म्हणताय की मी जेव्हा वतन मध्ये पोहोचले तेव्हा शिवबाबांनी सांगितलं कि इसको जो 84 जन्मों का राउंड लगाने की जो रिकॉर्डिंग है इसके अंदर, तो उस अनुसार यहाँ आने के बाद भी वो राउंड लगा के आया है। बाहर पृथ्वी पर तीनों लोगों की सैर करके आया है। जैसे साइंस वाले रॉकेट द्वारा चंद्रमा तक पहुंचे और जितना चंद्रमा के नजदीक पहुंचते गए उतना इस धरती की आकर्षण से दूर होते गए। पृथ्वी की आकर्षण खत्म हो गई। वहां पहुंचने पर बहुत हल्कापन महसूस होता है। जैसे तुम बच्चे जब सूक्ष्म वतन में आते हो तो स्थूल आकर्षण खत्म हो जाती है। जेव्हा आपण फरिश्ता स्थितीमध्ये आपण जेव्हा विचार करतो, आपण तर इथून तर हे शरीर तर इथंच राहणार आहे, आपण मन बुद्धीच्या द्वारे जेव्हा सूक्ष्म वतनचा अनुभव करतो, पोहोचतो आपण सूक्ष्म वतनमध्ये, आपण असं चित्र बघतो स्वतःचं की मी आत्मा लाईटच्या शरीरामध्ये, प्रकाशाच्या शरीरामध्ये, फरिश्ता स्थितीमध्ये बाबांच्या जवळ आहे, बापदादांच्या जवळ आहे, तर बिलकुल हलकी हलकी स्थिती होऊन जाते। दुनियावाले चंद्रावरती पोहोचतात, त्यांना पृथ्वीपेक्षा हलकं हलकं वाटतं, पण आपल्याला तर आपण हाडामासाचं शरीरच घेऊन जात नाही वरती, लाईटचं शरीर, तो पण अनुभव आहे मन बुद्धीच्या द्वारे, तर खूप हलकी अवस्था, खूप लाईट। जर आपल्याला हलकं हलकं करून घ्यायचं असेल स्वतःला, तर आपल्याला सूक्ष्म वतनमध्ये जाण्याची प्रॅक्टिस करायची की मी उडून तिथं पोहोचलो, मग इथलं सगळं जे जडपणा आलेला आहे तो सगळं समाप्त होऊन जाईल आणि आपण रिफ्रेश होऊन जाऊ। तो वहां भी धरती की आकर्षण नहीं रहती है। यह है ध्यान द्वारा और वह है साइंस द्वारा। और भी एक अंतर बाप दादा सुना रहे थे कि वह लोग जब रॉकेट में चलते हैं तो लौटने का कनेक्शन नीचे वालों से होता है, लेकिन यहाँ तो जब चाहे जैसे चाहे अपने हाथ में है। इसके बाद बाबा ने एक दृश्य दिखाया। तिथं बाबा म्हणताय सायन्स वाले जे आहेत ते वरती जातात पण त्यांचा कंट्रोल खाली असतो। केव्हा खाली यायचंय, केव्हा तिथं काय काय करायचंय, तिथं कसं उतरायचंय चंद्रावरती, किंवा मग खाली कधी यायचंय, तो सगळा कंट्रोल खाली असतो। इथं तर आपल्याला जेव्हा सूक्ष्म वतनमध्ये जायचं, चंद्र सूर्य ताऱ्यांच्या पलीकडे, तिथं जेव्हा पोहोचायचंय, कधी पोहोचायचंय आणि कधी रिटर्न यायचंय आपल्या हातामध्ये। सेकंदामध्ये पोहोचायचंय, सेकंदामध्ये रिटर्न आपण येऊ शकतो। तिथं 10 मिनिट पण बसू शकतो। मन बुद्धीच्या द्वारे, मन बुद्धीची यात्रा आहे, मन बुद्धीचा विषय, त्यामुळे आपण किती वेळ तिथं बसू शकतो आणि कधी आपण खाली येऊ शकतो, ते आपली मर्जी आहे। पण तिथं आपल्या मर्जीने नाही चालत, तिथं तर वेळ लागतो। कितीतरी किलोमीटर आहे, त्या किलोमीटरच्या प्रमाणे तिथं पोहोचणार, जशी स्पीड असेल रॉकेटची, यानाची जशी स्पीड असेल त्याप्रमाणे वरती पोहोचणार, त्याप्रमाणे खाली येणार। आपण आत्मारूपी रॉकेट, खूप जास्त स्पीड आहे, सेकंदामध्ये आपण परमधाम जाऊ शकतो, सेकंदामध्ये सूक्ष्मवतनमध्ये जाऊ शकतो। मग बाबांनी गुलजार दादींना एक दृश्य दाखवलं तिथे, ते खूप मजेशीर असतं। हे सगळ्यांना हे वरदान नाहीये प्राप्त की डायरेक्ट आपण तिथं जाऊ, तिथं बसू बाबांच्या समोर, तिथं बाबा आपल्याला अनुभव करवेल। आपण ते थोडं थोडं करू शकतो मन बुद्धीच्या द्वारे। पण गुलजार दादी आणि त्यांच्यासारख्या अजून 10-5 जणी होत्या संदेशी, तर त्या डायरेक्ट त्यांना असा अनुभव व्हायचा की आपण तिथंच आहे, खरोखर आपण तिथं आहे। तर तो त्यांचा पार्ट, तर त्या मग येऊन संदेश सांगायचे। लाईट की बहुत ऊंची पहाड़ी थी। बाबांनी कोणतं दृश्य दाखवलं गुलजार दादींना तिथं त्यावेळेला? लाईट की बहुत ऊंची पहाड़ी थी, लाईट की पहाड़ी, प्रकाशाचा डोंगर। उस पहाड़ी के नीचे शक्ति सेना और पांडव दल था। ऊपर में बाप दादा खड़े थे। त्या डोंगराच्या खाली शक्ती सेना म्हणजे माता, या ज्ञानामध्ये चालणाऱ्या बाबांच्या बिलकुल निश्चय बुद्धी माता आणि पांडव बाबांचे निश्चय बुद्धी भाई। ऊपर में बाप दादा खड़े थे।
त्या डोंगरावरती बापदादा दिव्य फरिश्ता रूपामध्ये आणि त्यांच्या ब्रह्माबाबा दिव्य फरिश्ता रूपामध्ये आणि त्यांच्यामध्ये शिवबाबा विराजमान. इसके बाद बहुत भीड़ हो गई, गर्दी वाढायला लागली. हम सभी वहां खड़े ऐसे लग रहे थे जैसे साकारी नहीं लेकिन मंदिर के साक्षात्कार मूर्त खड़े हैं. सभी ऊपर देखने की कोशिश कर रहे थे लेकिन ऊपर देख नहीं सके, जैसे सभी बहुत तरस रहे थे. फिर थोड़ी देर में एक आकाशवाणी की तरह आवाज आई कि शक्तियों और पांडवों द्वारा ही कल्याण होना है. उस समय हम सब के चेहरे पर बहुत ही रहमदिल का भाव था. उसके बाद फिर कई लोगों को शक्तियों और पांडवों से अव्यक्त ब्रह्मा का साक्षात्कार, शिव बाबा का साक्षात्कार होने लगा. मग जेव्हा ही स्थिती होती, माता आणि भाई लोक तिथं उपस्थित, प्रकाशाचा डोंगर, त्याच्यावरती बापदादा विराजमान आणि सगळी गर्दी वाढायला लागली. दुनियेमधले सगळे भक्त यायला लागले आणि तिथं गुलजार दादी म्हणताय की तिथं असं वाटायला लागलं की आम्ही साक्षात्कार मूर्त स्थितीमध्ये तिथं आहे आणि आमच्याद्वारे त्यांना ती अनुभूती व्हायला लागली. आणि अशा वेळेला आमच्या मन बुद्धीमध्ये जे भाई लोक होते आणि ज्या माता होत्या तिथं उभ्या, त्यांच्या बुद्धीमध्ये रहमदिलचा भाव जागृत झाला कि इनको हमें कुछ देना है, भक्त आत्माएं आ गई है सब, इनको हमें कुछ देना है. आणि त्याच वेळेला आकाशवाणी सारखं झालं तिथं की शक्तियों और पांडवों द्वारा ही कल्याण होना है. शक्तियों और पांडवों द्वारा ही कल्याण होणे. ब्रह्मबाबा अव्यक्त झाले होते आणि त्यावेळेला बापदादांची वाणी की शक्तियों और पांडवों द्वारा ही कल्याण होना है. जे आता निश्चय बुद्धी बच्चे आहेत बाबांचे, त्यांच्याद्वारे आता सगळ्यांचं कल्याण व्हायचंय. उस समय हम सबके चेहरे पर बहुत ही रहमदिल का भाव था. उसके बाद फिर कई लोगों को शक्तियों और पांडवों के अव्यक्त ब्रह्मा का साक्षात्कार, शिव बाबा का साक्षात्कार होने लगा. फिर तो यह सीन देखने की थी. मग सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे साक्षात्कार तिथं व्हायला लागले त्या स्थितीमध्ये. फिर कोई हंस रहा था, कोई पकड़ने की कोशिश कर रहा था, कोई प्रेम के आंसू बहा रहा था, लेकिन सारी शक्तियां आग के गोले समान तेजस्वी रूप में स्थित थी. सगळे साक्षात्कार सगळ्यांच्या द्वारे व्हायला लागले. तर स्थिती काय होती कि सभी शक्तियां आग के समान तेजस्वी रूप में थी. हम बाबा के बच्चे बिल्कुल तेजस्वी स्वरूप में रहेंगे, तब दुनिया वालों को साक्षात्कार होगा हमारे द्वारा. इस पर बाबा ने सुनाया कि अंत समय में तुम्हारा यह व्यक्त शरीर भी बिल्कुल स्थिर हो जाएगा. अभी तो पुराना हिसाब किताब होने के कारण शरीर अपनी तरफ खींचता है, लेकिन अंत में बिल्कुल स्थिर तथा शांत हो जाएगा. कोई भी हलचल न मन में न तन में रहेगी. तो शरीर नंतर शेवटी काय होणार आहे, हा जो साक्षात्कार आपल्याद्वारे सगळ्यांना होईल, तर त्याच्यासाठी आपली स्थिरता पाहिजे. सगळ्या प्रकारची स्थिरता केव्हा राहील, जेव्हा बाबा म्हणताय कि अंत में व्यक्त शरीर तुम्हारा स्थिर हो जाएगा, क्योंकि पुराना हिसाब किताब चुकता हो जाएगा. और फिर अचल अडोल स्थिती होगी, न मन में हलचल होगी न तन में हलचल होगी. आणि अशा स्थिर अवस्थेमध्ये आपल्याद्वारे अनेकांना साक्षात्कार होईल. अनेकांना एक तर ब्रह्मबाबांचा, शिवबाबांचा साक्षात्कार होईल किंवा त्यांच्या इष्ट देवी देवतेचा साक्षात्कार होईल. पण त्यासाठी तन आणि मनाची हलचल आपल्याला समाप्त करायची आहे. बाबा म्हणतात अभी तो हिसाब किताब है तो शरीर अपनी ओर खींचता है, लेकिन हमें योग बल से अपने हिसाब किताब को खत्म करना है, स्थिरता लानी है अपने जीवन में. तो जिसको ही बाबा कहते देही अभिमानी स्थिति, न तन में हलचल न मन में हलचल, ये है देही अभिमानी स्थिति. दृश्य समाप्त होने के बाद बाबा ने कहा सभी बच्चों को कहना कि अभी देही अभिमानी बनने का पुरुषार्थ करो.
अभी देही अभिमानी बनने का पुरुषार्थ करो. ब्रह्मबाबांच्या अव्यक्त झाल्यानंतर बाबांची पहिली प्रेरणा ही कि देही अभिमानी बनने का पुरुषार्थ करो. देही अभिमानी मतलब न तन की हलचल न मन की हलचल. स्थिरता आणायची, स्टेबल व्हायचंय आपण. अचल अडोल स्थिति अपनी बनवायची है. जितना सर्विस पर ध्यान है उतना ही इस मुख्य बात पर भी ध्यान रहे कि देही अभिमानी बनना है. जितकं सेवेचं लक्ष आहे की आपल्याला सेवा करायची, तन मन धन ज्या प्रकारची सेवा होईल त्या प्रकारची करायची आहे, हे सेवेची भावना आहे. पण त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाची आपली स्थिती बनवणं. तर सगळ्यात महत्वाची सगळ्यात चांगली स्थिती देही अभिमानी, आत्म अभिमानी स्थिती. शरीराच्या भानापासून दूर आणि अचल अडोल अवस्था ती बनवायची आपल्याला. हा बाबांचा पहिला अव्यक्त झाल्यानंतर ब्रह्मबाबा शिवबाबांचा पहिला संदेश. आणि तो मूळ संदेश आपल्यासाठी. या ज्ञानाचा पण मूळ पाय आहे. बाबांनी सुरुवात पण तिथूनच केली. संदेश जो दिला तिथून देही अभिमानी स्थितीपासून सुरुवात केली आणि आपल्याला आपल्या ओरिजिनल स्थितीमध्ये पोहोचायचं. हा पहिला संदेश झाला. आपण जसं जसं वेळ मिळेल तसं आपण पुढचं सगळं घेत राहू. अच्छा, ओम शांती.